ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे देखील आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया। सुषमाताई, खरं तर धक्कादायक असा हा प्रकार आहे। अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या प्रकरणी तुमच्या शिवसेनेचे उपविभाग प्रमुख अनंत पाताळेंचं नाव समोर आलं। त्यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया यातून अपेक्षित आहे। हे बघा, तो माणूस कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे हे महत्त्वाचं नाही। विकृती आहे, गुन्हेगार आहे। त्यामुळे गुन्हेगाराची कुठलीही गय केली जाऊ नये। परंतु जेव्हा अशा पद्धतीने गुन्हे दाखल होतात तेव्हा बऱ्याचदा विशेषतः शिवसेना युबीटीच्या संबंधाने गुन्हे दाखल करताना सरकार पक्ष फार तत्परतेने कारवाई करायला तयार होतो। बऱ्याचदा या कारवाया खोडसाळ पद्धतीने सुद्धा केल्या जातात। तर तो खोडसाळपणा आहे का हे सुद्धा एकदा तपासलं पाहिजे। परंतु जर याच्यात तथ्य असेल तर कुठलीही गय केली जाऊ नये। अगदी सुषमाताई, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमच्या बातमीच्या संदर्भात, या प्रकरणाच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।